ती दोन मुलं. ती दोन मुले गेटशी येऊन उभी राहिली तेव्हा चंद्र ढगाआड गेला. पोरे बिचारी थकून गेली होती. त्यांच्या पोटात भूक करवतीसारखी फिरत होती. वय तसं अगदीच लहान. 8-9 वर्षांची मुलगी आणि 6-7 वर्षांचा मुलगा. दोघेही अशक्त. हातापायांच्या काड्या झालेल्या. पण त्या मानाने चेहरे टकटकीत, गाल लालवट. ते शरीरातले रक्त की मुरूम कोण जाणे. डोळ्यांमध्ये तर असे लखलखीत तेज की त्यांच्या काटक्यांसारख्या हातापायांशी ते एकदम विसंगत वाटावे. जणू काटक्या विस्तवात धरून त्यांचीच टोके पसरली आहेत. केस दोघांचेही भुरकट पिंगट होते, पण त्यात धूळ आणि कचरा इतका गेला होता की त्यांचा मूळचा रंग ओळखणे कठीण. शरीरं दोघांचीही पिकुटलेली पिवळट होती, पण ओठ मात्र अगदी रक्तासारखे लाल चुटूक होते. पोरे बहुधा भिकाऱ्यांचीच असावीत. ते लाल चुटूक ओठ आणि ते तेजस्वी डोळे त्यांना कुणापासून मिळाले कुणास ठाऊक. पण अंगावरच्या दरिद्री कपड्यांमुळे त्यांची परिस्थिती स्पष्ट दिसत होती. कपडे इतके मळले होते की त्यांच्या हिरवट राखटपणामध्ये त्यांचा मूळ रंग समजेनासाच झाला होता. फाटून फाटून त्यांची अशी लक्तरे झाली होती की एकदा अंगात चढवल्यानंतर त्यांनी ते कधीच परत उतरवले नसावेत असेच वाटत होते. पोरे कुठून आली कुणास ठाऊक, पण थकव्यापायी त्यांच्या नुसत्या झोकांड्या जात होत्या. त्यात त्यांच्या पोटात जशी काही आगच पेटली होती आणि त्या आगीची धग शरीरभर पसरली होती. 10 आणि 7 वर्षांच्या त्या कोवळ्या कुडींना ती सोसवतच नव्हती. सारे चिमुकले शरीर व्यापून ती आता त्यांच्या डोक्यात चढली होती. आजूबाजूचे भान त्यांना फारसे उरले नव्हते. आपण काय करीत आहोत हेही कळत नव्हते. दोघे उगाच एकमेकांना धीर दिल्यासारखी करत होती, पण खरे तर दोघांचाही धीर खचला होता. भुकेनेच त्यांचा ताबा घेतला. भुकेनेच त्यांना धरून ठेवलं आणि भूकच त्यांना चालवत होती. तशाच जोरात पाऊस सुरू झाला, अगदी चोपून काढणारा. डोक्यापासून पायापर्यंत सरळ भिजवून टाकणारा पाऊस. पोरे आडोशाला जाणार म्हणेपर्यंत चिंब भिजली. त्यांच्या धुळकट जिंजांमध्ये चिखल झाला आणि डोळ्यामधून टपटप पाणी सांडू लागले. चिंध्यांमधून पाणी थेट अंगाला भिडू लागले. तशीच ती दोघे जाऊन बंद दुकानाच्या पायऱ्यांवर उभी राहिली. समोरून येणारा पाऊस सपकारे मारीतच होता. दोघेही कुडकुडू लागली. अंग थरथरू लागले. वाऱ्याचा झोत येऊन गेला की थंडी हाडकापर्यंत जायची, पण या थंडीने देखील भुकेची आग विझत नव्हती. शरीर जे तापल्यासारखे वाटत होते ते थंडावतच नव्हते. पाऊस थांबल्यासारखा वाटला की ती दोघं आडोशातून बाहेर यायची. पुन्हा सर येतेशी दिसली की बंद दुकानाचा आसरा शोधायची. वेळ मध्यरात्रीची होती. रस्ते निर्मनुष्य झाले. सगळीकडची दारे बंद होत होती. एरवी मध्येच भुंकणारी विव्हळणारी कुत्री देखील पावसाच्या माराने घाबरून चिडीचूप बसली होती. पाऊस थोडा थांबला. अधूनमधून थेंब पडत होते, पण आधीच भिजून चिंब झालेल्या त्या मुलांना टपटपत्या थेंबाचे काय मोठे वाटणार. मुलीने अंगावरच्या चिंध्या एकदम पिळवून टाकल्या. कपाळावरच्या ओल्या बटा मागे सारल्यासारखे केले आणि हातात भावाचा हात धरून ती चालत राहिली. दोघांची ही अवस्था एवढी केविलवाणी झाली होती की कुणीच कुणाकडे तक्रार करीत नव्हतं. दोघांमध्ये एक समजुतीचा धागा होता. जणू मनातल्या मनात ती एकमेकांना म्हणत होती की चालवत नाही, प्रचंड भूक लागलीये, आणि मनातूनच उत्तर देत होती की आता थोडंच राहिलंय, मिळेल काहीतरी खायला. आता या भागात वस्ती विरळ होत होती. घरे अंतरावरच होती. बंगली वजा घरांचे आकार वेगवेगळे होते. खोक्यांसारख्या माणसांनी गजबजलेल्या आडव्या तिडव्या त्या चाळीपेक्षा हे जग निराळे होते. कुठे एखाद्या बंगल्यात एखाद दुसरे माणूस होते, तर कुठे सबंध बंगला नुसता कुलूप लावून बंद करून ठेवलेला होता. एखाद्या बंगल्याचे छप्पर उतरत होते, त्यामुळे शिप्तर झालेली हॅट घातलेल्या मुंडक्यासारखा तो दिसत होता. एखाद्याच्या कपाळावरचा एकच डोळा लोकलोकत होता. एखादा चौकोनी बंगला बिनशिराच्या कबंधासारखा पाय छाटून उभा होता. 1-2 बैठी घरे काळोखाची घोंगडी पांघरून बसली होती.
कंपाऊंडमधली झाडे वाऱ्या पावसात सळसळून कुजबूज करत होती. आता त्या सबंध रस्त्यावर त्या 2 मुलांशिवाय आणखी कोणीच नव्हते. म्युनिसिपाल्टीचा एका फुटक्या मंद दिव्याचा पिवळट प्रकाश पडला होता. त्यामुळे काळोख अधिकच जाणवत होता. मध्यरात्र झाली. त्या निर्जन रस्त्यावरून वावरताना भीतीने छातीत धडधडणे स्वाभाविकच होते. पण मुलांना पोटातल्या भुकेपायी आणि घशातल्या तहानेपायी भीती देखील वाटत नसावी. ती पोरं एकमेकांना अगदी चिकटून चालत होती. लटपटणारे पाय मध्येच साचलेल्या पाण्यात पडत, नाही तर चिखलात रपरप वाचत. तरी देखील रस्ता संपत नव्हता. सगळे आकाश ढगांनी भरून गेले. आकाशात काळोखाची भर पडली. मध्येच ढगातून चंद्र बाहेर आला. ओला रस्ता चंद्रप्रकाशात चमचमू लागला. कुठल्या घराशी जावे याचा निर्णय पोरांना घेताच येईना. कुठून हाकलले जाणार नाही, कोण जवळ करील आणि कोण भागवील अशा आशंकेने उभी राहिली. मग एकमेकांशी न बोलताच त्यांचा निश्चय ठरला. रस्त्याच्या टोकाशी असलेल्या एका घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. घर एरवी बैठे होते, पण त्याला ठेंगणी अशी एक माडी होती. सर्वत्र काळोख भरला होता. फक्त माडीवर एकच दिवा जळत होता. आणि त्या दिव्यामुळे असेल कदाचित, पण घर कुणासाठी तरी दबा धरून बसल्यासारखं वाटत होतं. मुले बाहेरच्या गेटपासून उभी राहिली तेव्हा चंद्र ढगाआड गेला. सर्वत्र काळोख पसरला. तो माडीवर जळणारा एकच दिवा अधिकच एकलकोंडा वाटू लागला. मुले डोळे ताणून ताणून पाहू लागली. माडीच्या खिडकीत त्यांना अधिक काहीच दिसत नव्हते. ती क्षणभर त्या लोखंडी गेटलाच गच्च धरून ओठंगून उभी राहिली. गेट बंद होते, पण त्यांच्या वजनाने ते दार मागे गेले. कर्र असा आवाज आला. त्या शांततेत तो आवाज इतका अकस्मात आला आणि इतका मोठा वाटला की पोरे दचकून जागच्या जागी उभी राहिली. कुणी तो ऐकला असेल नसेल अशा विचारात, पण कुणीतरी तो ऐकला होता. माडीच्या खिडकीत एका पुरुषाची आकृती उभी राहिली. कोण आहे? त्यानं विचारलं. मुले चुपचाप तशीच उभी राहिली. त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. त्याने पुन्हा विचारलं, कोण आहे तिकडे? मुलांनी उत्तर दिलेच नाही, पण मुलीच्या तोंडून एक कणल्यासारखा स्वर बाहेर पडला. आता चंद्र ढगाबाहेर आला. त्या प्रकाशात त्याला दिसली ती 2 मुलं, अगदी लहान, काटकुळी, असहायपणे दाराशी उभी, जणू आत घेण्यासाठी विणवीत असलेली. तो आत वळला. टेबलावरच्या व्हिस्कीच्या ग्लासमधला एक घोट त्यानं घेतला. पलीकडच्या कोनाड्यात ठेवलेला टॉर्च त्यानं उचलला. झपाझप उतरून तो खाली आला. टॉर्चचा प्रकाश फेकीत गेटपाशी गेला. त्याचं धिप्पाड शरीर, काळा कुळकुळीत रंग आणि वळलेल्या मिशा पाहून मुलं थोडी दबल्यासारखी झाली. घाबरू नका, तो हसून म्हणाला. आत येऊ का? मुलानं विचारलं. या, तो म्हणाला. खळदीशी त्यानं गेटची साखळी सोडली. कर्र आवाज करीत दारं उघडली. आम्हाला भयंकर भूक, मुलगा बोलू लागला, पण मुलीने त्याचा हात दाबला. चला, वर चला, मी तुम्हाला खायला देतो. तो पुढं निघाला. मुलं त्याच्या मागून दबकत दबकत चालत होती. मुख्य दरवाजातून ती आत गेली. दिवाणखाना काळोखातच होता, पण हंड्या झुंबरे लावून केलेली त्याची सजावट काळोखातही जाणवत होती. मुलगा त्याच्या मागून चालतच राहिला, पण मुलगी मात्र दारातच थबकली. पायाला चिखल, ती अस्पष्ट पुटपुटली. असू दे, सकाळी गडी साफ करील, तू ये तशीच, तो माणूस म्हणाला. मग तीही थांबली नाही. त्याच्या हातात टॉर्च होता. त्याच्या मागे मागे जाणं भागच होतं. माडीवर पोचता त्याने एका हिरवट रंगाच्या लाकडी दाराकडं बोट दाखवलं. बाथरूम आहे, तो म्हणाला. हातपाय स्वच्छ धुवून या. ती दोघे गेली. नळ सोडून हातपाय खसाखसा धुवू लागली. घरात तो आणि गडी दोघेच होते. लहान मूल त्या घरात नव्हतीच. तेव्हा त्याने स्वतःचे 2 शर्ट आणले. 2 आतल्या पांढऱ्या चड्ड्या काढून ठेवल्या.
मुले बाथरूममधून बाहेर येण्याची वाट पाहत तो टेबलापाशी जाऊन बसला. टेबलाच्या बरोबर डोक्यावर दिवा जळत होता. खोलीत एक पलंग होता. टेबलाशी एक मोठी आराम खुर्ची होती. 2 लाकडी खुर्च्याही होत्या. सामानाची गर्दी होती. पण दिव्याचा प्रकाश तसा अपुराच होता. सारी खोली सावल्यांनी भरून गेली होती. दिवा हले तशा सावल्या स्वतःहून हल्ल्यासारख्या मागे पुढे होत. मुले बाथरूममधून बाहेर आली तेव्हा त्याने टॉवेल कपाटातून काढून त्यांना दिला. अंग पुसा आणि कपडे बदला. मुलांनी निसंकोचपणे तिथल्या तिथे अंगातल्या चिंध्या काढून टाकल्या. कधी एकदा ह्या ओल्या चिंध्या फाडून टाकतो अशी त्यांना घाईच झाली होती. त्यानं विस्कीचा ग्लास उचलला. शांतपणे तो विस्कीचे घोट घेत राहिला. त्याने बोटाने दाखवलेले कपडे मुलांनी अधीरपणे उचलले. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरून त्यांनी हरखून हात फिरवला. ते आपल्या अंगाला येतील की नाही याचा विचारही त्यांना शिवला नाही. त्यांनी घाईघाईने ते कपडे अंगात चढवले. तो आराम खुर्चीत बसून विस्कीचे घोट घेता घेता डोळे किलकिले करून त्यांच्याकडेच पाहत होता. कोण ही पोरं? कुठली ही? किती भिजली होती? कशी चालली असतील या वाऱ्या पावसातून? अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते, पण त्याला काहीही विचारावेसे वाटत नव्हते. विस्कीची छान सुस्ती त्याच्या अंगात चढत होती. ती मोडाविषयी वाटत नव्हती. कपडे बदलून ती मुलं त्याच्या समोरच्या लाकडी खुर्च्यांवर येऊन बसली. आता ती बरीच चांगली दिसू लागली. अंगाला न बसणाऱ्या ढगळ कपड्यातही मोहक वाटत होती. स्वच्छ वाटत होती. विस्की पिता पिताच तो खाणे खात असावा, कारण टेबलावर भांडी आणि खाद्यपदार्थ इतके अस्ताव्यस्त पडले होते. त्यानं 2 बशा काढल्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून पाव काढले. ते बशीत घालून मुलांच्या समोर ठेवले. पातेल्यातले मटण बशांमध्ये वाढले. त्याने सांगायची वाट न बघताच मुले जेवणावर तुटून पडली. पलीकडच्या मडक्यातले पाण्याचे 2 ग्लास भरून त्यानं त्या मुलांसमोर ठेवले आणि स्वतः मात्र विस्की पीत बसला. मुले अवाक्षरही न बोलता खात होती. मन लावून खात होती. अन्नाकडे एकटक बघत होती. त्यांच्या खाण्याचा मचमच आवाज येत होता. बोटांना लागलेले देखील चाटून साफ करत होती. त्यांच्याकडे पाहत पाहत त्यानं हलकंच विचारलं, कुठून आलात? क्षणभर मुलं काहीच बोलली नाहीत. मग मिटक्या मारीत मुलगी म्हणाली, आम्हाला घर नाही. म्हणजे? आम्ही फुटपाथवर राहतो. काही वेळ असाच गेला. कपाटावर ठेवलेल्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत राहिली. त्या जेवणाऱ्या मुलांच्या खाण्याचा मचमच आवाज देखील अजूनही स्पष्ट येत होता. तुम्हाला आई वडील नाहीत का? त्यानं विचारलं. नाहीत, आम्हाला कोणीच नाही. ती दोघेही उत्तरली. तोंडात घास असल्यामुळे त्यांचं उत्तर स्पष्ट ऐकू आलं नाही. लहान मुले. विस्कीच्या गुंगीत त्याच्या मनात विचार तरंगत होते. त्यांना कोणी नाही, माणूस नाही की घर नाही. निराधार, निष्पाप, भिजलेली आणि भुकेलेली कशी जगत असतील? देखणी आहेत. उपास पडतच असणार त्यांना. कोण खायला देतंय की कोण नाही. पोटापुरतं कसं मिळवत असतील? नसतीलच मिळवत. किती दिवसांची उपाशी आहेत कोण जाणे. त्याने आणखी पाव वाढले. 2 डाव मटण वाढले. बाटलीतून विस्की ओतून स्वतः पिऊ लागला. मुलं त्याच्याकडे बघत खातच होती. कोण आहे हा? चांगला दिसतो, दयाळू दिसतो. आपल्याला स्वच्छ कपडे दिले, खायला दिले, प्यायलाही दिले. फारसा चौकशा न करता इथं माडीवर घेऊन आला. चिखलाचे पाय तसेच असताना अंगातून पाणी टपकत होते. इतर ठिकाणी हिडीस तिडीस केलं असतं. यानं तसं केलं नाही. जसं काही याचं पाहुणे असल्याप्रमाणेच वागवलं. इतरांपेक्षा वेगळा दिसतो. याला मुलांचा लळाही दिसतो. पण याच्या घरात मूल कुठंच दिसत नाही. घरात मुलाचं चित्र देखील नाही. की म्हणूनच यानं आपल्याला आणलं. काही का असना, माणूस तर चांगलाय. त्या दोघांचं खाऊन झालं. इकडेच झोपा आणि सकाळी जा, तो सुन्नपणे म्हणाला. त्यानं एक जाजं मंथरलं. त्यावर एक चादर पसरली. झोपा, तो म्हणाला.
मुलं मुकाट्यानं चादरीवर पसरली, एकमेकांना बिलगून झोपली. तो काही वेळ तसाच बसून राहिला. पावसाची रिपरिप आता बरीच कमी झाली. चंद्र आभाळातून निवांत फिरत होता. खिडकीतून दिसणारा रस्ता प्रकाशात उजळला होता. अखेरीस तो आराम खुर्चीतून उठला. त्यानं एकदा मुलांकडे पाहिलं. तो सावकाश चालत माडी उतरून खाली आला. हॉलच्या एका कोपऱ्यात अर्धी चड्डी नेसलेला उघडा बंब देहाचा गडी पसरला होता. तो गड्याच्या जवळ गेला. त्याला गदागदा हलवीत म्हणाला, "उठ लवकर. हत्यारं काढ. मुलं आली आहेत. 2 आहेत." गडी तयारीला लागताच तो पुन्हा वर येऊन बसला. मुलांना झोप स्वस्त नव्हती. ती चुळबुळत होती. गड्यानं नाही म्हटलं तरी चौकशा केल्याच होत्या. मालकाने उठ म्हणताच तो उठून बसला होता. त्याला तशी सवयच होती. रात्रीच्या कुठल्याही प्रहरी मालक जागे करायचा आणि म्हणायचा, "उठ, मुलं आली आहेत." मालक तरी काय करणार? हा धंदाच असा विचित्र. एवढी लहान मुलं काय वाटेवर पडलेली असतात. मिळतील तशी मिळवावी लागतात. गावोगावहून पळवलेली मुलं. रात्री बिरात्री गाड्या स्टेशनला येतात. त्यातूनच हा रस्ता आडबाजूचा, बंगली कोपऱ्यातला. इथे मुलं आणून सोडायची म्हणजे तासच्या तास जातात. त्यातून असले उद्योग रात्री बेरात्रीच केलेले बरे. तरी सुद्धा तो नेहमी सावध असायचा. प्रत्यक्ष काम होणार आपल्या हातून आणि मालक राहील नाम निराळा. आपल्या गळ्याला कधी फास लागेल याचा नेम नाही. म्हणून या चौकशा कराव्या लागतात. कुठून मुलं आली, नेहमीच्याच माणसानं आणली की दुसरीकडून आणली? ह्या मुलांचा आईबाप आहे तरी कोण? कुणी यांना ओळखतं का? कुणी त्यांच्यासाठी पोलिसात जाईल का? तपास वगैरे या गोष्टी होतील का? असे झाले तर भरलीच आपली. पण बहुतेक मुलांमागे हे झेंगटच नसायचे. झोपडपट्टीतली मुलं, ती हरवली की आई वडिलांना सुटल्यासारखे वाटायचे. खेड्यापाड्यातली गरीब कामगारांची मुलं, ती कुठे शहरात येऊन पोलीस तपास करणार? मालकही तसा हुशार होता. फारसा धोका पत्करत नसे. गोरगरिबांची पोरं मिळवी. त्यांना कोणी ओळखणं कठीणच. त्यांचे हातपाय तोडण्यावर भागत असत. ज्यांचे चेहरे ठसठशीत असतात त्यांना मात्र मागे पुढे ओळख पटू नये म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हत्यार चालवावे लागे. कुणाचा डोळा काढला जाई, कुणाचा ओठ फाडला जाई. चेहरा विद्रूप करण्याचाही फायदा असे. ज्या शेठला ही मुलं भीक मागण्यासाठी विकली जात त्याला विद्रूप मुले फार आवडत. भीक मागणाऱ्या मुलांचा एक तांडाच्या तांडा त्यानं बाळगला होता. त्याचं एक यंत्र होते. तो म्हणायचा, कधी कधी लोक भिवूनच भीक घालतात. विद्रूप चेहरे लोकांना भेडवतात. टळो एकदाची ही कटकट म्हणून लोक पैसे देतात. कसेही असो, आपल्याला काय करायचंय? मालक सांगेल त्या भागावर हत्यार चालवायचं. गुंगीचं औषध द्यायचं आणि तो भाग बधीर करायचा. आणि फाटदिशी शस्त्र चालवायचं. एखाद्या सर्जनालाही लाजवील अशा शिताफीने तो अडाणी गावठी गडी शस्त्र चालवायचा. हळूहळू कापत राहिले की दोघांनाही त्रास. त्यामुळे शस्त्रही धारेचे हवे. कुठे गंज उपयोगाचाच नाही. आजारपण परवडणारे नाही. हे सगळे हिशेब डोक्यात ठेवून हुशारीने काम करणारा तो गडी म्हणजे मालकाजवळ एक अमोल चीज होती. असला माणूस परत मिळालाच नसता. त्यासाठी मालक त्याची हवी ती चैन पुरवायचा. त्याला बरोबरीच्या नात्याने वागवायचा. गड्याला हत्यारांना धार करायला, हत्यारे तापवायला सोडून मालक माडीवर येऊन बसला. गड्याच्या चौकशांना उत्तर देणं त्याला कठीण गेलं नाही. विशेष काही नव्हतंच सांगण्यासारखं. आजचा मामलाच वेगळा होता. यात कुणाचं कमिशन देखील नव्हतं. उपकार मानायचे ते पावसाचे. पावसाने या मुलांना आसऱ्यासाठी नेमकं आपल्या घरात आणून सोडलं. त्यातून त्यांच्या घराचा आईबापांचा ठाव ठिकाणा नाही. म्हणजे अक्षरशः आपल्या पायांनी चालत आलेली संधी. आता पोरे जरा नाकीडोळी नीटच आहेत. पण चेहऱ्यावर एक प्रकारचा दिनवाणेपणा आहे. कुणी पाहिल्यावर भीक घालीलच. शेठला ही मुलं नक्कीच आवडतील. असली देखणी म्हणून काय झालं? एकाचा एक डोळा काढावा आणि दुसऱ्याचा नाकाचा शेंडा थोडा कापला तरी बरं. त्याचे ते लाल छोटू गोट त्याचं काहीतरी करताच येईल.
दोघांपैकी डोळा कुणाचा आणि ओठ कुणाचा या विचारात तो गुंतून गेला. विचार करायला सोपं जावं म्हणून त्याने आणखी एक विस्की ओतून घेतली. मालक जागेवरून उठला. त्यानं हलक्या आवाजात गड्याला सूचना दिल्या. आपलाच विस्कीचा ग्लास त्यानं त्याच्या पुढे केला. त्याने तेवढ्या पेयाचा एक घोट घेतला. मुलांकडे गेला आणि त्याने त्यांना उठवलं. मुलं नीटशी झोपलीच नव्हती. कसलीच तक्रार न करता ती उठून बसली. घड्याची ती काळी भिंद आणि अगडबंब आकृती पाहून ती क्षणभर बावरल्यासारखी झाली. तरी देखील त्याने खुणावताच ती उभी राहिली. त्याने चल म्हणताच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्याच्या मागे चालू लागली. माडीचा जिना उतरून तिघे खालच्या दिवाणखान्यात आली. काळोखातूनच पुढं गेली. बाजूच्या दारातून आत गेली. आत काळोख होता. काळोखातच गडी जिना उतरू लागला. त्याच्या मागोमाग कठड्याला धरून चाचपडत मुलंही उतरू लागली. म्हणजे हा जिना तळमजल्याच्या खालीच होता, अगदी तळघरात. मुलांना काही समजेनासे झाले. ती एकमेकांचा हात धरून एकमेकांना चिकटून धडपडत उतरत होती. शेवटी एकदा तो चाचपडता प्रवास संपला. मुलांच्या पायाला थंडगार फरशी लागली. गड्यानं पुढं होऊन भिंतीतला स्विच दाबला. मंद पिवळसर बल्ब पेटला. खोली तशी रिकामीच होती. फक्त एका कोपऱ्यात एक टेबल ठेवलेले होते. त्याला कडा लागलेल्या होत्या. त्या कड्यांमधून कापडी पट्टे लावलेले होते. जवळच इंजेक्शनच्या सुया एका ट्रेमध्ये होत्या. त्याच्या शेजारी एका पत्र्याच्या ट्रेमध्ये छोटी छोटी लखलखीत धारदार शस्त्रे होती. तो विचारात आणि थोड्याशा नशेत गुंग होता. ही 2 मुले म्हणजे शुद्ध फायदा होता. आजवर असल्याच धंद्यामधून एक हॉटेल आणि एक दारूचं दुकान त्यानं उघडलं होतं. हॉटेल्सच्या फॅमिली रूम्स गरजू गिरायकांना देऊन आणि दारूच्या दुकानात आतल्या बाजूला प्यायची सोय करून चिक्कार फायदा त्यानं उकळला होता. ही त्याची साईड लाईन होती. सुरुवातीला तो नुसती मुले पूर्वी आणि मधले कमिशन घेई. पण हातपाय तोडलेली मुलं भीक मागायला रेडीच दिली तर अधिक पैसा मिळतो हे त्याच्या नंतर लक्षात आलं. तेव्हा त्यानं तीही व्यवस्था केली. तो तंद्रीत असताना त्याला एक अस्पष्ट किंकाळी ऐकू आली. आज गुंगी नीट दिली नाही की काय असं त्याच्या मनात एक विचार येऊन गेला. 5-10 मिनिटात खाली जाऊन तो काम कुठवर आलं हे पाहणारच होता. ग्लास संपवून तो खाली गेला. आता सगळे काही सामसूम होते. पोरे एव्हाना बेशुद्ध होऊन पडली असावीत. गडी हत्यारं स्वच्छ करीत असेल. बिचारी पोरं. कुठून आज त्यांना इकडं यायची दुर्बुद्धी झाली. क्वचितच मनात येणारा दयेचा विचार आज त्याला सुचला. आपल्याला दारू जास्त झाली आहे याची खात्रीही पटली. जिन्याच्या तळाशी तो आला तेव्हा मात्र जे दिसलं ते जागच्या जागी गारठून जाणारं होतं. मुलांचे बेशुद्ध देह कुठेच दिसत नव्हते. मात्र गड्याचा मृतदेह जमिनीवर पसरला होता. त्याचा गळा कोणीतरी दातांनी चावून फोडला होता आणि त्यातून रक्त सांडत होतं. मुलांची चाहूल कुठेच दिसत नव्हती. पण ती जवळपासच कुठेतरी दबा धरून बसली असणार याची त्याला खात्री झाली. एका विलक्षण भयानं त्याला घेरून टाकलं. तो पळतच जिना चढला. हॉलमधल्या फोनशी आला. कसाबसा त्यानं पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला. हॅलो, माझा गडी मरून पडलाय. त्याचं नरडं कोणीतरी फोडून काढलंय. तुम्ही कोण बोलताय? समोरून आवाज आला. या प्रश्नाचं उत्तर त्याला देताच आलं नाही. त्याआधीच त्याला जे दिसलं त्यामुळे भीतीनं त्याच्या हातातला फोन गळून पडला. ती 2 मुलं त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती. पण आता त्यांच्यात विलक्षण बदल झाला होता. त्यांचे शरीर हिरवट, केसाळ एखाद्या जनावरासारखे बनले होते. पंजांना लांब टोकदार नखे फुटली होती. 2च गोष्टी तेवढ्या न बदलणाऱ्या होत्या. त्यांचे लखलखीत तेजस्वी डोळे. आता ते भक्ष पाहून चमकणाऱ्या लांडग्याच्या डोळ्यांसारखे चमकत होते आणि ते लाल चुटूक ओठ त्यांच्या तोंडाला रक्त लागल्यामुळे अधिकच लाल दिसत होते. त्याने मागे होण्याचा, त्यांना चुकवण्याचा प्रयत्न केला. पण ती दोन्ही मुलं त्याच्या नरडीलाच भिडली. तो खाली कोसळला. त्या दोघांचेही तीक्ष्ण दात त्याच्या नरड्यात शिरले.
आतून उष्ण रक्तांच्या चिळकांड्या उडत होत्या. पोलीस इन्स्पेक्टरांनी नाईलाजानं फोन खाली ठेवला. त्यांच्या प्रश्नाला उत्तरच मिळालं नाही. फोन कुठून आला हे कळायला मार्ग नव्हता. ऐकलेल्या शब्दांवर त्यांचं डोकं विचार करू लागलं. माझा गडी मरून पडलाय, नरडं कोणीतरी फोडलंय. त्यांना काहीच धागेदोरे लागेना. कुणाशी बोलावं तर चौकीत आज कोणीच नव्हतं. बाहेर एक हवालदार पेंगत पहारा करीत होता. आजची हवा इतकी खराब होती की रात्रपाळीच्या इतर लोकांना त्यांना घरी जायची परवानगीच दिली होती. नरडं कोणीतरी फोडलंय. मध्यंतरी थांबलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला. ढगाआड चंद्र दिसेनासा झाला. सारेच अंधारून गेले. इन्स्पेक्टर विचार करीत बसले, पण त्यांना काहीच सुचत नव्हतं. थोडा वेळ त्यांनी काम करण्यात घालवला. काम करता करता एकाएकी त्यांना आठवण झाली. 4 दिवसापूर्वीच एक सर्क्युलर आलं होतं. अलीकडे या भागात रहस्यमय खून होत आहेत. एखाद्या प्राण्यानं हल्ला करून नरडी फोडावी तसे खुनाचे स्वरूप आहे. हा प्राणी कसा असावा हे अजूनही निश्चित करता येत नाही. निरनिराळी रूपं धारण करून माणसांचे रक्त पिणारी पिशाच्च तीच ही कृत्ये करतात अशी इथल्या लोकांची समज आहे. पण तो चुकीचाच असावा. या संबंधात अधिक माहिती मिळाल्यास ताबडतोब वर कळवणे, असंच सर्क्युलर होतं ते. पिशाच्च म्हणे. इन्स्पेक्टर स्वतःशीच उद्गारले. बाकी आजचा हा मर्डर फोनवरती रिपोर्ट करायला हवा. आणि एकदम त्यांच्या अंगातून भीतीची शिरशिरी गेली. आपल्याला असे का होतं हेच त्यांना कळत नव्हतं. पोलीस स्टेशनवर रात्री असे एकटेच ते का पहिल्यांदाच थांबले होते. विचार करता करता दचकून त्यांनी वर पाहिलं. दारात 2 लहान मुलं उभी होती. त्यांच्या अंगावरच्या चिंध्या भिजून चिंब झाल्या होत्या. मुद्रेवर केविलवाणा असहाय भाव दिसत होता. फक्त डोळे विलक्षण तेजस्वी होते. ओठ रक्तासारखे लालचुटूक. बिचारी पावसात भिजलेली निराधार मुलं. इन्स्पेक्टर मनात कळवळले. ती विचारत होती, आत येऊ का?